आजच्या या मोर्चावर खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। सरकारच्या हातात असतं तर या हजारो तरुणांच्या मागे त्यांनी ईडी लावली असते। मी तर असं आवाहन केलेलं आहे आत्ता मगाशी, संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडक्वार्टरच्या दिशेने न्यावा। या देशाच्या बर्बादीमध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा हातभार आहे। देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे। त्याच्यामुळे संसदेबरोबर या ज्या गुलाम झालेल्या संस्था आहेत, मग सुप्रीम कोर्ट असेल, ईडी असेल, त्यांच्या दिशेनं सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे। हे अंधभक्ताच्या पलीकडली ही स्टेज आहे। हे जी तुम्ही याची नावं घेताय ना, ही अंधभक्ताच्या पुढली स्टेज आहे। देशात काय चाललं आहे? हजारो तरुण रस्त्यावरती उतरले आहेत। नागपूरमध्ये हजारो तरुण उतरले आहेत, पुण्यामध्ये झालं आहे, महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे। काल शिवाजी पार्कला हजारो तरुण रस्त्यावरती उतरले। तुम्ही काय त्यांची चेष्टा करताय? इथे राजकारण कसलं आणताय? तुम्ही वाचवा स्वतःला। लोक रस्त्यावर तुम्हाला कपडे काढून मारतील अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे। मिस्टर गिरीश महाजन सगळ्यात करप्ट माणूस आहे महाराष्ट्रातला, सगळ्यात करप्ट, आणि झुरळं त्याच्या मागे आता लागणार आहेत। तर गिरीश महाजन हा सगळ्यात करप्ट माणूस आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। देशाची बर्बादी करण्यात ईडीचाही हात असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केलाय। गिरीश महाजन अतिशय भ्रष्ट आहेत, झुरळ त्यांच्या मागे लागतील असं राऊतांनी म्हटलंय। संसदेसह ईडी कार्यालयावरही मोर्चा न्या असं राऊतांनी आवाहन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।